राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट. कोल्हापूर, कराड, सातारा, जालन्यात मुसळधार पाऊस. कोकण किनारपट्टीलाही येलो अलर्ट जारी. कराडमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. वादळी वाऱ्यानं कराड पंचायत समितीसमोरील झाड कोसळलं. सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगाव आणि वाळवा तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसाच्या सरी पडल्यानं ग्रामीण भागातील जनतेला उकाड्यापासून दिलासा. बारामतीतील मोरगावसह विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस. उकाड्यापासून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा. नांदेड जिल्ह्यात पुढील 2 दिवस येलो अलर्ट जारी. जिल्ह्यातील काही भागात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता. विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता. जालन्याच्या बदनापूर तालुक्यात ज्वारी, मका आणि इतर पिकांचं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. पुढील 2 दिवस जालना जिल्ह्याला येलो अलर्ट. जालन्याच्या जाफराबाद तालुक्यात पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसानं शेतकऱ्यांची धावपळ. ढगाळ वातावरणामुळे कांदा उत्पादक चिंतेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे गहू काढणीला आल्यानं शेतकरी मात्र चिंतेत. वाशिम शहरासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाला सुरुवात. पावसाचा कांदा, बीज, हळदीसह गहू पिकाला फटका बसण्याची शक्यता. मुंबई आणि उपनगरांना अवकाळी पावसाचा इशारा. मुंबई आणि राज्यातील वातावरणात आर्द्रता वाढली. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे केले जात नाही. कोणतंही अनुदान नाही. पीक विम्याचे पैसे मिळालेले नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा आरोप. वर्ध्याच्या पवनारमधील युवकांची वृक्ष वाचवण्यासाठी धडपड. तळ कोरड झाल्यानं झाडांना सलाईनचा आधार. 3 किलोमीटरवरून पाणी आणत वृक्षाचं संगोपन. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी तहसीलच्या दारी नवा उपक्रम सुरू. जिल्हाधिकाऱ्यांच्या नागरिकांशी व्हीसीच्या माध्यमातून संवाद. बैठकीत तहसीलदार, नायब तहसीलदारांची उपस्थिती. नागरिकांच्या समस्येवर जिल्हाधिकाऱ्यांकडून तोडगा काढला जातो. रायगडच्या नागोठणेमधील पिगोंडे ग्रामपंचायत समोर ग्रामस्थांचं बेमुदत उपोषण. अपंग कल्याण विकास निधीचा वाटप न झाल्यानं ग्रामस्थ आक्रमक. नाशिकच्या इगतपुरी घरकुलाचे अनुदान न मिळाल्यानं शेतकरी नागरिक आक्रमक. गटविकास अधिकारी महेश वळवींना घेराव घातला. नागरिक आक्रमक झाल्यानंतर 10 कुटुंबांचा पहिला हप्ता खात्यात वर्ग. अहिल्यानगर नगरपालिका कर्मचाऱ्यांचं बेमुदत धरणे आंदोलन. सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना सेवेत कायम करण्याची आंदोलकांची मागणी. सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना सेवेत कायम न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. मुंबईतील बेस्ट बसमध्ये बसवाहक आणि 2 मुलांमध्ये वाद. सोशल मीडियावर वादाचा व्हिडिओ व्हायरल. मोबाईलवर गेम खेळण्याच्या नादात प्रवाशानं तिकीट न काढल्यानं वाद. पंढरपुरातील विठुरायाला चंदनउटी पूजा. उन्हापासून थंडावा मिळावा म्हणून विठुरायाला चंदनाचा लेप. जेजुरी गडावरील भंडाऱ्यात भेसळ. भाविकांच्या आरोग्यासह जेजुरी गडालाही धोका. भंडाऱ्यातील भेसळ रोखण्याची माजी प्रमुख विश्वस्तांची मागणी. मुंबईतील करिअर मीडिया इंडिया या कॉल सेंटरला मनसेचा दणका. कॉल सेंटरमध्ये मराठी भाषेचा समावेश नसल्यानं मनसे आक्रमक. मराठी भाषेचा वापर करणारा कॉल सेंटरचा माफीनामा. परप्रांतीयांनाच नव्हे तर मनसे मराठी माणसांनाही मारहाण करते. पवईतील मारहाण प्रकरणी अमोल मिटकरींचा मनसेवरच निशाणा. मराठीचा अवमान केल्यानं मनसेकडून परप्रांतीय सुरक्षा रक्षकाला चोप. औरंगजेबाच्या कबरीवरील सुशोभीकरण काढा. मनसेची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मनसैनिकांचं पत्र. मराठ्यांनी औरंगजेबाला इथे गाडलं असा बोर्ड लावण्याचीही मागणी. डोंबिवलीतील पलावा पुलावरून आजी माजी आमदार आमने सामने. राजेश मोरे आणि राजू पाटलांमध्ये सोशल मीडियावर पोस्टरवर. कामराच्या हस्ते 31 एप्रिलला ब्रिजचं उद्घाटन होणार अशी बॅनरबाजी करत राजू पाटलांचा हल्लाबोल. शिर्डीत रामनवमी उत्सवाची जय्यत तयारी. साईबाबा संस्थानाकडून 5 ते 7 एप्रिल दरम्यान उत्सवाचं आयोजन. 6 एप्रिलला साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार. दुर्दैवानं दुष्टवृत्तींच्या हातात सिंधुदुर्ग गेलाय. त्यांनी शासकीय महाविद्यालयाची अधोगती कशी होईल याकडे पाहिलं. विनायक राऊतांची नारायण राणेंवर नाव न घेता टीका. मोदींचा उत्तराधिकारी कोण यावरून राष्ट्रवादीत जुंपली. फडणवीसांनी बाप आणि मुलाचं नातं अधोरेखित केलंय. जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया. तर फडणवीसांच्या बोलण्याचा अन्वयार्थ आपल्या पद्धतीनं लावला असेल. मिटकरींचं प्रत्युत्तर. बुलढाण्याच्या पालकमंत्र्यांना आपण पाहिलंत का. नुसतं झेंडावंदन न करता बुलढाण्यातील लोकांकडे लक्ष द्या. बुलढाण्यातील केस गळती प्रकरणावरून मकरंद पाटलांवर हर्षवर्धन सपकाळांची टीका. सातारा राजघराण्याची जागा बेकायदेशीररित्या बळकावली. मुकुंद मोहन ट्रस्टनं जागा बळकावल्याचा उदयनराजेंचा आरोप. संबंधित प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत व्हावी. उदयनराजेंची मागणी. राष्ट्रवादीकडून महाराष्ट्र दिनानिमित्त 3 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन. शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाणांना विशेष निमंत्रण देणार. सध्या स्थानिक, जिल्हा विभाग आणि राज्य पातळीवर बैठका.
राजू शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी, उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राजू शिंदेंचा राजीनामा, चंद्रकांत खैरेंना वैतागून राजीनामा दिल्याचा पत्रात उल्लेख. मेडिकल कॉलेजचा कॉन्ट्रॅक्टर संबंधित मंत्र्यांचा नातेवाईक आहे का? वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं. विनायक राऊतांची प्रतिक्रिया. तर अशी कॉन्ट्रॅक्ट कुणी मुलगा आणि जावयाला देतं का? विनायक राऊतांना शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांचं उत्तर. ठाकरेंच्या शिवसेनेचे विक्रांत सहारे यांच्यावर चंद्रपुरात खंडणीचा गुन्हा दाखल. विक्रांत सहारेंनी 5 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप. विक्रांत सहारे सध्या फरार असून पोलिसांकडून शोध सुरू. तर विक्रांत सहारे ठाकरेंच्या युवा सेनेचे जिल्हा प्रमुख. भंडाऱ्याच्या खैरीत वाघाच्या हल्ल्यात युवा शेतकऱ्याचा मृत्यू. नाना पटोले संबंधित अधिकाऱ्यांवर संतापले. वाघाला तत्काळ जेरबंद करण्याच्या नाना पटोलेंच्या सूचना. महाराष्ट्र सरकार येत्या 2 महिन्यात नाट्यगृह धोरण आणणार. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची माहिती. कर्जमाफीबाबत सरकारनं आठवड्याभरात भूमिका जाहीर करावी, अन्यथा मंत्र्यांना फिरू देणार नाही. राजू शेट्टींचा इशारा. गाडीचा एसी बंद पडला म्हणून दादांनी नवी गाडी घेण्याचे आदेश दिले, पण शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही. शेट्टींची अजितदादांवर टीका. मंत्री नरहरी झिरवाळ ऍक्टिव्ह मोडवर. नरहरी झिरवाळांकडून दहिसर चेक नाक्याला रात्री उशिरा अचानक भेट. दुधाच्या ट्रकमध्ये असलेल्या पॅकेट दुधाची झिरवाळांकडून तपासणी. इंडियाज गॉट लेटेंट शोमधील वादग्रस्त विधानाचं प्रकरण. रणवीर अलाहाबादिया आशिष चंचलानीला पासपोर्ट देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. मागणी मान्य केल्यास तपासावर परिणाम होईल, कोर्टाचं निरीक्षण. कर्ज भरायला पैसे नाहीत, शेतकऱ्यानं किडनी विकायला काढली. वाशिमच्या आडोळी गावातील शेतकरी सतीश इढोळे यांची व्यथा. इढोळे आज अवयवाचे दर लिहिलेले फलक अंगावर लावून वाशिमच्या मुख्य बाजारात उभे होते. अकोल्याच्या बाळापूर तालुक्यात सोयाबीन खरेदीत घोटाळा. शेतकरी कंपनीकडून 63,44,000ची फसवणूक झाल्याचा आरोप. तर 1,297 क्विंटल सोयाबीनची खरेदी न करता नाफेडच्या पोर्टलवर नोंदणी. कंपनीच्या संचालकांसह 12 जणांविरोधात गुन्हे दाखल.